इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहराच्या स्थापन दिनाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे माजी महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तीव्र रोष व्यक्त केला आहे। 75 वर्षाच्या या महत्त्वपूर्ण क्षणी त्यांनी PWD, MMRDA आणि पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावत आपल्या नाराजीचा सूर लावला। राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की शहरातील MMRDAच्या 7 रस्त्यांची कामे सुरू असूनही त्या रस्त्यांची पूर्णतः दुरावस्था झाली आहे। ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। चौधरी यांनी पुढे सांगितले की शहराच्या विकासासाठी रस्त्यांचे काम उत्कृष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु या ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या रोजच्या जीवनात अडथळे निर्माण होत आहेत। प्रशासनाने या समस्येचे त्वरित निराकरण करणे गरजेचे आहे। शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल चौधरी यांनी ठेकेदार आणि उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली। त्यांच्या मते नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि रस्त्यांचे काम उच्च दर्जाचे करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजे। उल्हासनगरच्या स्थापना दिनाच्या या विशेष प्रसंगी चौधरी यांनी प्रशासनाला कडक शब्दात निर्देश दिले आहेत की नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्यांचे त्वरित निराकरण करावे, अन्यथा याबाबत कडक भूमिका घेतली जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान या प्रकारानंतर संपूर्ण उल्हासनगर शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। राजेंद्र चौधरी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, तसेच उल्हासनगर शहराचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आहेत। सत्ता असून देखील शहरातील विकास कामे करण्यात यांना अपयश येत असेल तर हे सत्ताधारी नेत्यांचे अपयश आहे की पालिका प्रशासनाचे अपयश आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे। तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण उल्हासनगर शहराचा आज 75 वर्ष पूर्ण होता, 76व्या वर्षात पदार्पण होतंय। तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे। रस्त्यांची परिस्थिती खराब आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य सरकारने कोट्यवधी रुपयाचा फंड या उल्हासनगरच्या विकासासाठी दिला, परंतु ज्या पद्धतीने प्रशासनाने काम करायला पाहिजे ते प्रशासन काम करत नाही आणि प्रशासनाने काम करावं ही वारंवार प्रशासनाला आम्ही सूचना दिले। आज MMRDच्या 7 रस्त्यांची कामं सुरू आहेत। MMRDच्या रस्त्यांची परिस्थिती दुरावस्था आहे। ठेकेदार काम करत नाही। MMRDकडे बैठक झाल्यानंतर कारवाई करतो सांगितलं। महानगरपालिकेने कारवाई करायला पाहिजे। 15 दिवस अगोदर आमचं शिष्टमंडळ आयुक्तांना भेटलं। आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना आमची भेट घालून दिली। आयुक्त कुठे बाहेर गेले होते, ठीक आहे, आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली। आम्हाला सांगण्यात आलं की 15 दिवसांनी पुन्हा आपण बैठक घेऊ। 15 दिवसांनी बैठक घेऊ, अजून बैठक झालेली नाही। बैठक न घेता किंवा MMRDच्या ठेकेदारावर कारवाई न करता, MMRDच्या अधिकाऱ्यांना दोष न देता, त्यांची जबाबदारी त्यांना कळून न देता जर काम होणार नसेल तर त्याचा रोष आम्ही व्यक्त करणार। आम्ही या शहरातले नागरिक आहेत। आम्हाला पदाधिकारी म्हणून जर अधिकारी किंवा कोण काम करत नसेल तर तो जबाब विचारण्याचा अधिकार आहे। नाही, तो कार्यक्रम झाला पाहिजे। शहराला 75 वर्ष झाली, 76 वर्षात पदार्पण करतोय। शहराचं नाव चांगलं व्हावं ही सर्वांची इच्छा आहे। त्याप्रमाणे कार्यक्रम घेतले पाहिजेत, कारण शहराचे हे कार्यक्रम असे घेतल्यानंतर मेसेज जातो, तो महापालिकेने त्यांचं काम केलं, त्यांच्या कार्यक्रम घेतले, ते अशी कार्यक्रम करतायत, परंतु जी मूलभूत गरजा नागरिकांच्या आहेत त्या पुरवल्या पाहिजेत। त्याचा टॅक्स आपण घेतो आणि त्याच्यातून आपला पगार होतो, याची जबाबदारी त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे।